नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिंतूर तालुक्यात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकी घेऊन परतणाऱ्या तिघांचा भरधाव वेगात आलेल्या कारने जबर धडक दिल्यामुळे या तिघांचाही मृत्यू झाला. हे तिघेही वारकरी संप्रदायातील होते. या घटनेमुळे जिंतूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1च्या सुमारास हा अपघात झाला. जिंतूर तालुक्यातील बोर्डी या ठिकाणी असलेले वारकरी संप्रदायातील मृदुंगाचार्य माऊली महाराज बोर्डीकर, प्रसाद महाराज बोर्डीकर आणि दत्ता महाराज मुळेकर हे तिघेजण कीर्तनाचा कार्यक्रम संपून गावाकडे येत होते. याचवेळी रात्री 1 ते 2च्या सुमारास वरील ठिकाणी कारनं जबर धडक दिल्यामुळे हे तिघेही रस्त्याच्या बाजूला शेतात फेकले गेले. कार देखील 25 ते 30 फूट अंतरावर जाऊन आदळली. या गंभीर अपघातामुळे तिघांचाही मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे बोर्डी या गावामध्ये शोककळा पसरली आहे. परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं दिनांक 11 जानेवारी ते 14 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत टपाली मतदान होणार आहे. टपाली मतदानासाठी 5 अधिकारी कर्मचारी यांचं पथक नियुक्त करण्यात आलं असून टपाली सुविधा मतदान केंद्र मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परभणी शहर महापालिका येथे स्थापन करण्यात आलं आहे. टपाली मतदारांना 11 जानेवारी ते 14 जानेवारी या काळामध्ये सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 या वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये सुविधा मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान करता येणार आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी टपाल मतदान सुविधा केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याचे सर्व उमेदवारांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. सेलू येथील उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली 9 जानेवारी रोजी सेलू तालुक्यातील मोजे राजवाडी येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालय सेलू येथे जमा करण्यात आला असून MH38B5540 असा ट्रॅक्टरचा क्रमांक आहे. ही कारवाई तलाठी भास्कर काकडे आणि दीपक गांगुर्डे यांनी केली. उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मानवाला मूलभूत गरजा मिळाल्या तर माणसाचं जीवन चालतं, परंतु त्याला कलेची जोड असेल तर माणसाचं जीवन फुलतं. म्हणून कला आत्मसात करून आनंदानं जीवन जगा. नाटक ही कला विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक असून समाधीटपणा, स्मरणशक्तीत वाढ, आत्मविश्वास या गोष्टी संस्कारक्षम वयात मिळतात, असे प्रतिपादन त्र्यंबक वडसकर यांनी केले आहे. चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित शालेय व्याख्यानमालेप्रसंगी ममता विद्यालय गंगाखेडे येथे ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुंजाजी घोरकडे तर प्रमुख अतिथी म्हणून चतुरंग प्रतिष्ठानचे विलास चट्टे, शिवाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. चतुरंग शालेय व्याख्यानमाला प्रेरणादायी चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने मागील 3 वर्षापासून शालेय व्याख्यानमाला सुरू केली असून विविध शाळांमध्ये जाऊन अनेक वक्ते विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. व्याख्यानमाला मला प्रेरणादायी होत असून विद्यार्थी आणि शिक्षकांकडून हे उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांकडून येत आहेत. परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र प्रमुख म्हणून नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचं 10 जानेवारी रोजी बी रघुनाथ सभागृह, कल्याण मंडपम आणि कृषी विद्यापीठ ऑडिटोरियम हॉल या ठिकाणी दुसरं प्रशिक्षण पार पडलं. सदर प्रशिक्षणास उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, रतनसिंग साळुक, जीवराज डापकर, विद्या मुंढे आणि शोभाताई जाधव यांनी आणि त्यांच्या नियुक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मास्टर ट्रेनर यांनी प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलं. जवळपास 1600पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 14 जानेवारी रोजी तिसरे आणि अंतिम प्रशिक्षण होणार असून याच दिवशी मतदान केंद्रावरील नियुक्त पथकांना साहित्याचं वाटप हे होणार आहे. छोट्या पडद्यावरील इंद्रायणी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला परभणीचा भूमिपुत्र गुणी कलावंत पप्या म्हणजेच सिद्धांत मधुकर उमरीकर हा फोकलोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून
13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालय या ठिकाणी परभणीकरांच्या भेटीसाठी येत आहे. फोकलोक या कार्यक्रमाची संकल्पना गीतकार, संगीतकार मुकुल शिंगाडे आणि दिग्दर्शन प्रमुख भूमिकेमध्ये सिद्धांत उमरीकर हा आहे. फोकलोक शो म्हणजे मराठी लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम जो पारंपरिक लोककला, गाणी जसे की पोवाडे, अभंग, लावणी आणि लोकजीवन, महाराष्ट्राची संस्कृती सादर करतो. ज्यात द फोकलोक सारखे कार्यक्रम लोकप्रिय आहेत, जे तोरणाईमध्ये लोकसंगीताचा वारसा पोहोचवत आहेत. परभणीतील रसिकांनी 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालय या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन सिद्धांत मधुकर उमरीकर यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.